रामकृष्ण हरी. नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. अश्विन शुद्ध प्रतिपदेला दिनांक 22 सप्टेंबर म्हणजे काल घटस्थापना ही घराघरात गावागावामध्ये झाली आणि मला बरेच फोन आले त्या निमित्तानं की गुरुजी घटस्थापना झाल्यानंतर देवघरातील देवांचं पूजन करावं की नाही करावं. मुळात घटस्थापनेला फक्त देवी स्थापन होत असते. अन्यत्र घरातले जे कुलपंचायत आणि आपले देव आहे गणपती, गोपालकृष्ण, खंडोबा किंवा अन्नपूर्णा माता, पांडुरंग, रुक्मिणी या देवतांना घटी बसवत नाही. त्यामुळे घटस्थापनेला फक्त देवी आरूढ असते आणि फक्त देवीचं पूजन आपल्याला करायचं नाही. तेही आपण घटस्थापना स्थापन केल्यानंतर जी गणपतीची सुपारी मांडलेली आहे त्या सुपारीला, घटाला, देवीला फुलाने त्या ठिकाणी पाणी शिंपडून हळदी, कुंकू, गंध, अक्षता अर्पण करून नैवेद्य आरती करावी लागते. मात्र बाकी आपले जे काही कुलपंचायत देवी देवता आहे या सर्वांना दररोज प्रमाणे त्या ठिकाणी स्नान घालायचं आहे. देवांना तसं ठेवायचं नाही. मला सांगा, नवरात्र ही कुलस्वामिनीची आराधना, उपासना करणारा एक पर्व काळ आहे. जर या काळामध्ये आपण सप्तशतीचे पाठ करत असो, कुंजिका स्तोत्र पठण करत असेल, श्रीसूक्त किंवा भगवतीच्या देवाचा नामोच्चार करत असेल, वेगवेगळ्या प्रकारचे देवींचे ग्रंथ, देवी भागवतांसारखे ऐकत असेल, श्रवण करत असेल, तर इकडे भरपूर पुण्य करायचं आणि इकडे मात्र देव तशीच ठेवायचं, हे अतिशय चुकीचं आहे. काही ठिकाणी त्या घटावरतीच या बाकीच्याही कुलपंचायतून देवतांना घटी बसवतात. जर त्यांना घटी बसवलं तर त्यावेळेला त्यांना पण पंचोपचार पूजन, हळदी कुंकू, गंध, अक्षता अर्पण करावी, फक्त पाणी शिंपडून त्यांचं पूजन करावं. मात्र वास्तविक घटी बाकीच्या देवांना बसवण्याची गरज नाही. प्रत्येक देवतांचं वेगळा कार्यकाळ, वेगळा पर्व काळ आहे. त्यामुळे घटी बाकीच्या कुलपंचायतांना बसवायचं नसतं. त्यामुळे देवघरातील सर्व देवी देवतांचं आपण नेहमी जसं पूजन करतो त्याच पद्धतीने, त्याचप्रमाणे पूजन करावं. धन्यवाद. रामकृष्ण.